दरम्यान सुरतमधील ज्या व्यक्तींचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांचं पार्थिव घेऊन हे विमान आता सुरतमध्ये दाखल झालेलं आहे। एकूण 7 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हेच ते विमान आहे जे पार्थिव घेऊन आता सुरतमध्ये दाखल झाले। गुजरातमधल्या काही व्यक्तींचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि एका विशेष विमानाने, भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हे पार्थिव आणण्यात आले। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? अश्विन, एअरपोर्ट वायुसेनेच्या विमानानं सुरत एअरपोर्टवर यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जखमींना देखील काही या विमानातनं सुरत इथं आणण्यात आलं अशी माहिती मिळते। बरं, आणि आता जिल्हाधिकारी आहेत गुजरात, वलसाड इथले आणि डहाणू इथले। माहिती अशी आहे की हे पार्थिव आता चॉपर म्हणून हेलिकॉप्टरनं वलसाड आणि डहाणू इथं आणण्यात येईल आणि तिथनं मग हे पार्थिव जे नातेवाईक आहेत, घरचे आहेत, कुटुंब सदस्य आहेत, त्यांना सुपूर्द करण्यात येईल आणि मग अंत्यकार्य घरचे आपल्या पद्धतीने, आपल्या परंपरेनं करतील आणि जे जखमी आहेत त्यांना काही खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात येणार आहे। तिथं त्यांच्यावर पुढचे उपचार होतील अशी माहिती आम्हाला मिळते। प्रशासनाकडनं पूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे कार्यासाठी आणि 1 वाजता जी माहिती होती, 1 वाजता माहितीनुसारच आता हे वायुसेनेचं विमान इथं लँड झालंय। तिथं सुरुवातीला गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडनं आदरांजली वाहण्यात येईल आणि त्यानंतर हे पार्थिव कुटुंबियांना किंवा त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही प्रशासनाकडनं करण्यात येईल। गणेश, म्हणजे संध्याकाळपर्यंत साधारण पार्थिवावर अंत्यसंस्कार होणं अपेक्षित आहे? हो, जी वेळ सांगण्यात येते ती 5 ते 6 वाजेपर्यंत अंत्यकार्य, अंत्यसंस्कार पार्थिवांवर करण्यात येईल अशी माहिती मिळते। पण आता जे कुटुंबाची परंपरा आहे त्यांना आता थांबायचं असेल तर ते आता कुटुंबावर अवलंबून आहे की कधी करतील। पण माहिती कुटुंबांकडनं, अधिकाऱ्यांकडनं मिळते की 5 ते 6च्या दरम्यान डहाणू इथल्या दोन्ही पार्थिवांवर निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर यांच्यावर होणार आहे आणि वलसाडमध्येही आजच जे त्यांची मृत्यू झाली आहे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल। गणेश, या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। पुन्हा एकदा सुरतमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी वलसाड आणि त्या ठिकाणचे जे व्यक्ती या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते त्यांचे पार्थिव पोहोचलेले आहेत, त्यासोबतच काही जखमी झालेले आहेत या हल्ल्यामध्ये, त्या देखील जखमींना या विमानाद्वारे सुरतमध्ये आणण्यात आले आणि मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची चौकशी करतायत। या आताची ताजी दृश्य आपण बघताय, सुरतमध्ये विमान पोहोचलेलं आहे आणि तिकडे मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत। वायुसेनेच्या एका विशेष विमानाने हे पार्थिव आणण्यात आलं, त्यासोबतच या जखमींना देखील आणण्यात आलेलं आहे। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांची भेट घेण्यासाठी सिविल हॉस्पिटल। हर्ष, यहाँ पर हर्ष, आपका नाम बताए? सिविल डायरेक्टर। माहिती घेत आहेत, विचारपूस करतायत। दीपेश अलग अलग शॉट्स बना हुआ। दीपेश आइए जो दीपेश संबंधी से हमें क्या आता बेटा? ले क्या सुना आपको? क्या नाम आपका? तेमा भाई। हाँ, बताइए आप कैसे किस तरह हुआ? चल हमको नीचे त्यांना देखील आता पुढच्या उपचारांसाठी रवाना करण्यात येत आहे। चला